नमस्कार. आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज या तांदळाच्या पिठाची एकदम खमंग आणि कुरकुरीत अशी रेसिपी बनवणार आहे. यासाठी इथं कप भरून तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. आता जेवढं पीठ घेतलं तेवढंच पाणी घेतलेलं आहे. आता या कढईमध्ये टाकून घ्यायचे. चवीनुसार मीठ टाकायचे, ओवा, जिरे टाकून घ्यायचे. अर्धा अर्धा चमचा ओवा, जिरे टाकले. तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका. तुमचे एक लाईक, एक सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉईंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आणि छानशी कमेंट करा. चला रेसिपीकडे वळूया. आता इथं पाण्याला उकळी आलेली आहे. गॅस बंद करायचा आहे. आता याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकून घ्यायचे गुठळ्या न होता. आता एकदम थोडं थोडं असं पीठ टाकून मिक्स करून घ्यायचे. आता इथे पीठ बघू शकता एकदम छान असं तयार झालेलं आहे. आता गॅस चालू करायचा आहे आणि 1 मिनिटभर झाकून ठेवायचं आहे. तर छान असं हे पीठ वाफवण्यासाठी इथं गॅस चालू करायचा आहे. आता इथे 1 मिनिट झालेलं आहे. त्या बाजूला पीठ काढून घ्यायचे. गॅस बंद केलाय. आता माझं तेल टाकायचं राहिलं होतं. तर पाण्यामध्येच तेल टाकायचं होतं. तर आता मी नंतर थोडंसं तेल टाकलेलं आहे. आता तेल टाकून मिक्स करून घ्यायचंय. गॅस बंद केलेला आहे. आता एका मोठ्या भांड्यामध्ये हे पीठ काढून घ्यायचंय. आता या भांड्याला थोडंसं तेल लावून घ्यायचंय सुरुवातीला आणि थोडंसं हाताला पण तेल लावून घ्यायचंय. आता हे पीठ ह्या भांड्यामध्ये काढून घ्यायचंय आणि थंड झाल्यास एकदम छान असं चुरून घ्यायचंय. आता ह्या तांदळाच्या पिठाचे मी चिप्स बनवणार आहे. तर एकदम छान कुरकुरीत मधल्या वेळेत खाण्यासाठी एकदम चवदार लागतात. तर नक्की बनवा. आता इथं या पाट्याला तेल लावून घ्यायचे आणि ह्याच्यावर लाटून घ्यायचे. तर एकदम पातळ असं लाटून घ्यायचे चपातीसारखं. आता मी या पिठाचे 2 गोळे बनवलेले आहेत. तर अर्धा भाग मी बाजूला घेतलेला आहे लाटून घेण्यासाठी. आता इथं पापडाच्या बेलण्याने लाटून घ्यायचे. कोणत्याही बेलण्याने लाटून घेतलं तरी चालते. आता इथं लाटून घ्यायचं एकदम छान असं. जेवढी मोठी होईल एवढी चपाती लाटून घ्यायची आणि ह्याच्या कडा अशा कट करून घ्यायचे आणि या चपातीला चौकोनी आकार द्यायचा आहे. तर मी इथं पिझ्झा कटर घेतलेला आहे. आता इथं काट्या चमच्याने येस पाडून घ्यायचेत कारण हे फुगू नये म्हणून आणि एकदम छान असं कुरकुरीत पण बनतात यासाठी. आता इथे वेज पाडून झालेले आहेत. आता याला कट करून घ्यायचे. आता इथे एकदम छान असे काप करून घ्यायचे. तुम्हाला ज्या आकाराचे करायचे त्या आकाराचे करू शकता. आता इथं काप करून झालेले आहेत बघू शकता. या पद्धतीने बनवलेले आहेत मी. आता गॅसवर कढई ठेवायचे. तेल गरम करण्यासाठी टाकायचे. आता इथे तेल गरम झालेलं आहे. याच्यामध्ये तळण्यासाठी टाकून घ्यायचे ते तांदळाचे चिप्स.
बनवलेले. आता जेवढे तेलामध्ये बसतात तेवढे टाकून घ्यायचे. आता एकदम छान असे तळून घ्यायचेत कुरकुरीत आणि खमंग असे. तर बघू शकता एकदम छान असे तळून झालेले आहेत. याच पद्धतीने सर्व मी चिप्स तळून घेणार आहे. तर बघू शकता एकदम छान कुरकुरीत तयार झालेले आहेत. आता ह्याच्यामध्ये काळं मीठ आणि धने जिरे पावडर, लाल तिखट, टोमॅटो पावडर टाकून घ्यायचे. तुमच्याकडे जर पावभाजी मसाला असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडासा टाकू शकता. आणखीन छान चव लागते याला. आता ही झाकण ठेवून ह्याला मिक्स करून घ्यायचे. थोडं चिमूटभर लाल तिखट टाकले. आता बघू शकता एकदम छान असे कुरकुरीत चिप्स तयार झालेले आहेत. तुम्हाला एक असं मोडून दाखवते. एकदम कुरकुरीत झालेले आहेत. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.